यानंतर वळूयात राजकीय बातम्यांकडे। महिला विधेयक नामंजूर झाल्यानंतर आता राजकीय घमासान सुरू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तसंच या महिला विधेयकावरून फडणवीसांनी विरोधकांना चर्चेचं खुलं आव्हान देखील दिलंय। बघूयात याबद्दलचा एक रिपोर्ट। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिलंय। नारी शक्ती वंदन विधेयकावर विरोधकांनी चर्चा करण्यासाठी यावं असं आव्हान फडणवीसांनी दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ते आव्हान स्वीकारलं। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। मुजोरी करायची आणि पळून जायचं हेच विरोधकांचं धोरण असल्याचं म्हणत फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे, याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत। त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे, कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना। बिल पास झाल्या, अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी, ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही। अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर 10वीत पास? अरे काय विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाहीये। सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं चॅलेंज स्वीकारल्यानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केलाय। देवेंद्रजींनी त्यात हे म्हटलंय की माझ्या समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डिबेट करायला तयार आहे। समकक्ष म्हणजे जर पवारसाहेब त्या ठिकाणी डिबेट करायला यांनी जर विनंती केली आणि जर ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवारसाहेबांसोबत डिबेट करतील। परंतु बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी काही बारामतीच्या मोठ्या ताईंनी प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांना अतिशय व्यवस्थित अशी उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत। सुप्रिया सुळे यांच्यानंतर प्रणिती शिंदे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारत त्यांना प्रति आव्हान दिलंय। मोदींशीही चर्चा करायला तयार असल्याचं प्रणिती शिंदेनी म्हटलंय। एवढंच नव्हे तर भाजपचे सर्व मुख्यमंत्री एकत्र आले तरी चर्चा करू असंही यावेळेला प्रणिती शिंदेनी म्हटलंय। मुख्यमंत्री म्हणतात डिबेट करायला मी तयार आहे कुठल्याही नेत्यासोबत। ओपन चॅलेंज केलं, आम्ही पण त्यांना ओपन चॅलेंज करतो। मुख्यमंत्री नाही त्यांच्या बॉसना पण आम्ही ओपन चॅलेंज करतो। पहिले तर प्रेस समोर या, प्रेसची प्रश्न घ्या आणि काँग्रेसच्या सगळ्या महिला आणि इंडियाच्या सगळ्या महिला आणि तुम्ही एक जमताचे तुमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना बसवा। चला योगीजी असतील, फडणवीसजी असतील, सगळे मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर आणि आम्ही काँग्रेसच्या फक्त महिला तुम्हाला आम्ही उत्तर देऊ आणि तुम्हाला आणि डिबेटला आम्ही चॅलेंज करू। विरोधकांनी 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली आहे। विधेयक नामंजूर झाल्यानंतर विरोधकांनी केलेला जल्लोष हा समाज सुधारकांच्या विचारांवर केलेला तांडव होता अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे। काँग्रेसचे नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावलाय। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याहीपेक्षा वाईट
की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाजसुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं. एखादा व्यक्ती किती खोटं बोलू शकतो याचं जर ऑलिम्पिक घेतलं तर मी तुम्हाला सांगतो राहुल गांधींशिवाय दुसऱ्याला मेडल मिळूच शकत नाही. सगळी गोल्ड मेडल हे राहुल गांधींनाच मिळतील. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला काही सवाल केलेत. त्यामुळे फडणवीसांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय. आता आलेली विधेयकं अचानक आली नसल्याचं फडणवीस म्हणाले. तर डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय असा सवाल सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केला. परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत. 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत. आता यात अंतर काय होतं? अंतर एवढंच होतं की त्यावेळी असं वाटत होतं की सेन्सस हे पूर्ण होऊन जाईल, परंतु कोविडमुळे सेन्सस हे 2027 पर्यंत पूर्ण होईल. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं 543 करून टाका, आत्तापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आत्तापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशनमध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का नाही घेतला? कोणी थांबवलं या सरकारला? आमची तयारी आहे. महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चर्चेसाठी खुलं आव्हान दिलंय. तर विरोधकांनी देखील फडणवीस यांचं आव्हान स्वीकारलंय. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक चर्चेसाठी आमने सामने येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ओम देशमुख सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.